धडगावात आरोग्य विभागाचा सर्जिकल स्ट्राईक। बंगालचा बोगस डॉक्टर रंगेहात जेरबंद। दुर्गम भागातील जीवाशी खेळ उघड। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टराविरोधात प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे। धडगाव तालुक्यातील छापरी येथे कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा परवाना नसताना बेकायदेशीर दवाखाना चालवणाऱ्या एका तोतया डॉक्टरला आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रंगेहात पकडले। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बोगस डॉक्टरांविरोधात विशेष मोहीम राबविली जात आहे। धडगाव सोन मुख्य रस्त्यालगत असलेल्या छापरी गावात संशयास्पद वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर 22 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 3:15 आरोग्य पथकाने अचानक छापा टाकला। या कारवाई दरम्यान अलिक असित रॉय वय 26 मूळ राहणार उत्तर 24 परगणा पश्चिम बंगाल हा तरुण रुग्णांवर उपचार करताना आढळला। त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक परवाना किंवा मान्यताप्राप्त पदवी नसल्याचे उघड झाले। चौकशीत त्याने सादर केलेले प्रमाणपत्र महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत नसल्याने तो बोगस डॉक्टर असल्याचे स्पष्ट झाले। छाप्यात दवाखान्यातून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले। यात बीपी मशीन, स्टेथोस्कोप, नेबुलायझर, सिरिंज व नीडल्स तसेच निसिप आणि मेट्रोनिडाझोल यासारख्या औषधांच्या शेकडो गोळ्यांचा समावेश आहे। हे सर्व साहित्य पंचासमक्ष जप्त करण्यात आले। या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(3), 319(2), 336(2), 340(2) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलाय। ही कारवाई तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कांतीलाल पावरा, डॉक्टर सुभाष पावरा, विस्तार अधिकारी पीतांबर पवार, औषध निर्माण अधिकारी श्याम सोनार, समुदाय आरोग्य अधिकारी चेंदा पावरा तसेच पोलीस पथकाने केली। दुर्गम भागात डॉक्टरांची कमतरता असल्याचा गैरफायदा घेत अशा बोगस डॉक्टरांकडून नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ केला जात आहे। त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई सोबतच त्यांना आश्रय देणाऱ्यांवरही लगाम लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे। सम्राट V7 न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी।